परंतु या संदर्भात अनेक अफवा पसरवण्यात आल्यामुळे त्यावेळेस आम्ही ते मांडलं नाही आणि आताही विरोधी पक्षाने कुठलीही मागणी न करता आम्हीच हा निर्णय केला की अशा प्रकारचं विधेयक मंजूर करताना कुठेतरी लोकशाहीची पायमल्ली करायची आहे, विरोधकांचा आवाज दाबायचा आहे, अशा प्रकारच्या ज्या वल्गना केल्या जातात तर संयुक्त चिकित्सा समितीच्या माध्यमातून सर्वांना आपलं म्हणणं मांडता यावं ही व्यवस्था उपलब्ध करून देण्याकरता हे विधेयक आम्ही संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवलंय। जेवढ्या संघटना आहेत ज्यांना आपलं म्हणणं मांडायचं आहे त्या सगळ्यांना आपलं म्हणणं मांडण्याची पूर्ण संधी मिळेल। सर्व पक्षीय 21 लोकांची समिती या ठिकाणी ही तयार करण्यात आली आहे आणि त्याच्या रिपोर्टवर पुढचं काम हे या ठिकाणी केलं जाईल। आपल्याला कल्पना आहे की जवळपास 35,000 कोटी रुपयाच्या मागण्या या आपण या ठिकाणी मांडलेल्या आहेत। यामध्ये साधारणपणे सार्वजनिक या ठिकाणी मांडलेले आहेत। यामध्ये साधारणपणे सार्वजनिक बांधकाम विभागाकरता 7,490 कोटी रुपये, कृषी विभागाकरता 2,147 रुपये, उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाकरता 4,112 कोटी रुपये असे ठळक आपण निधी दिलाय। ज्यामध्ये आमची जी फ्लॅगशिप योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना त्याच्याकरता 3,500 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याकरता 1,400 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि म्हणून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही ज्या योजना दिल्या होत्या त्या पुढे सुरूच राहतील याचं द्योतक या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे। आज खरं म्हणजे अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना विदर्भ आणि मराठवाड्याला या सरकारने काय दिलं आणि हे सरकार काय देणार आहे याची जवळपास 1.25 तास मी सविस्तर मांडणी केली आहे। एक प्रकारे सिंचन असेल, उद्योग असेल, गेल्या 2.5 वर्षात कशा प्रकारे या मागास भागामध्ये परिवर्तन आमच्या सरकारने केलं याचा लेखाजोखा मांडत असताना पुढचा रोडमॅप देखील मी त्या ठिकाणी मांडलेला आहे। आमच्या सरकारच्या अजेंड्यावर महाराष्ट्र आहेच, पण महाराष्ट्रासोबत महाराष्ट्रातला जो मागास भाग आहे, ज्या ठिकाणी विकासाचा असमतोल आहे त्याच्यावर आमचा फोकस आहे आणि म्हणून नदीजोड प्रकल्प असतील, सिंचनाचे प्रकल्प असतील, उद्योग असेल, इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प असतील, असा चौफेर विकास आम्ही कशा प्रकारे करतो हे आपण या ठिकाणी सांगितलंय। कापसाचा बोनस आपण घोषित केलेला आहे। संत्र्याच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं 55,000 शेतकऱ्यांना 165 कोटी रुपये देण्याचा निर्णय आपण संत्र्याच्या शेतकऱ्यांचा घोषित केलेला आहे। सोयाबीनची खरेदी हमी भावानं गेल्या 15 वर्षात सर्वात जास्त रेकॉर्ड खरेदी आपण यावर्षी केलेली आहे, ती अजूनही सुरू आहे। 12 जानेवारीपर्यंत ही खरेदी सुरूच राहणार आहे। कापसाच्या खरेदीच्या संदर्भात मार्केटचा रेट हा हमी भावापेक्षा जास्त असल्यामुळे मार्केटमध्ये खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहेत। सीसीआय मध्ये आता फार कोणी कापूस आणत नाही। ती स्थिती तुरीची आहे। खरेदी केंद्र उघडले आहेत, पण मार्केटमध्ये हमी भावापेक्षा जास्त दर असल्यामुळे तुरीची खरेदी मार्केटमध्ये चाललेली आहे। त्यामुळे शेतमालाला जिथे योग्य भाव मिळेल तिथे त्याची विक्री चालली आहे। जिथे अडचणी आहेत तिथे इंटरव्हेन्शन करून त्याच्या खरेदीची पूर्ण व्यवस्था आणि विशेषतः विदर्भ मराठवाड्यामध्ये जी पिकं आहेत त्या पिकांना न्याय देण्याचं काम हे
या ठिकाणी आपल्या सरकारने केलाय. हे सगळं होत असताना या काळामध्ये आपण एडीबी सोबत देखील एक करार केला आणि एशियन डेव्हलपमेंट बँक आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक या दोघांनी मिळून आपल्याला नागपूर मेट्रो करता जवळपास 3,586 कोटी रुपयाचं कर्ज दिलंय. आणि मला सांगताना आनंद वाटतो की याचा व्याजदर जो आहे हा 0.72%, म्हणजे 1% देखील कमी दराने हे कर्ज त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि एक्सचेंज रेट हा डॉलर नाही आहे, तो येन आहे. डॉलरमध्ये मोठ्या प्रमाणात इन्फ्लेशन होतं. येन ही आपल्याकरता स्टेबल करन्सी आहे आणि 20 वर्षाचं हे कर्ज आहे. 5 वर्षाचा मोरेटोरियम आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता नागपूर मेट्रो टप्पा 2 याला गती या माध्यमातून मिळणार आहे. जवळपास 43 किलोमीटरचा हा टप्पा आहे आणि नागपूर परिसरातल्या 10 लाख प्रवाशांना याचा लाभ मिळणार आणि नागपूर जिल्हा हा शहराशी या टप्प्यामुळे जोडला जातोय. यासोबत